हॉटेल कोणी चालवायला घेतलं होतं, हे रिसॉर्ट कोणी चालवायला घेतलं होतं, तर रणजित शिंदे नावाच्या माणसाने चालवायला घेतलं होतं. रणजित शिंदे कोण आहे, त्याच्या नेमणुकीचं पत्र जर आम्ही दाखवलं पाहिजे. हा रणजित शिंदे हा एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचा, कारण ओरिजिनल शिवसेना आम्हीच आहोत, हा एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचा हा युवा सेनेचा तालुका प्रमुख आहे. त्याचं हे नियुक्तीपत्र आहे. हा नुसता तालुका प्रमुख नाही, एकनाथ शिंदे साहेब ज्या मूळ गावचे आहेत त्या गावचा हा सरपंच आहे. दरेगावचा हा सरपंच आहे. मी खुलासे अजून करत जाईल. मी म्हणून म्हटलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सुरक्षा दिली पाहिजे. या सगळ्या संबंधाने काही गोष्टी त्यानंतर पुढे आल्या की 45 किलो ड्रग सापडलेला होता, पण ओंकार डिगे ताब्यात घेऊन का सोडण्यात आला. हा जो रणजित शिंदे आहे, हा रणजित शिंदे कुठे आहे, काय झालं त्याचं नेमकं. रणजित शिंदेच्या संबंधाने मी अजून एक माहिती आपल्याला दिली पाहिजे. ती माहिती अशी की तो दरेगावचा तर सरपंच आहेच आहे, पण रणजित शिंदे हा ते हॉटेल चालवत होता. हे हॉटेल त्याने का चालवावं, त्याचा काय संबंध आहे आणि प्रकाश शिंदे नेमके कोण आहेत. तर द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, द सस्पेन्स ऑफ द स्टोरी, प्रकाश शिंदे हे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे सख्खे भाऊ आहेत. प्रकाश संभाजी शिंदे हे एकनाथ संभाजी शिंदे यांचे सख्खे भाऊ आहेत. एकनाथ संभाजी शिंदे यांचे दुसरे बंधू सुभाष संभाजी शिंदे. काही लोक म्हणतील की तुम्ही चुकीची माहिती सांगताय. मला असं वाटतं की आपण ती विकिपीडियाला सर्च करावी, आपण ती क्रॉस टॅली करावी. ठाण्यामधून 2017ला प्रभाग क्रमांक 17 मधून यांनी नगरसेवक पदाची निवडणूक लढवलेली होती. ही त्यांची वडिलोपार्जित सातबारा आहे.